पहिलाच चेंडू अगदी चेंडूवरती गती पाहायला मिळाली. सुनील या गोलंदाजाकडून जबरदस्त वेग पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पहिलाच चेंडू निर्धाव फेकण्यात यश आलं गोलंदाजाला. 17 चेंडू 28 ची गरज. पहिलाच ब्लास्ट केलाय परंतु लॉंग ऑफला चेंडू खाली. शतरक्षक कोणती चुकी झाली नाहीये. पांडुरंग बॅक टू द डगआउट. डीजे मास्टरला संधी. खरोखरच मोठी विकेट आली आहे. जो पांडुरंग मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळी करत होता, ज्यानं 23 धावांची जबरदस्त खेळी केली होती, तो पांडुरंग तंबूच्या आश्रयाला आलाय. आणि पांडुरंग यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आत सज्ज झालाय तो मंगेश. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. काय गती पाहायला मिळतीये. जबरदस्त वेग पाहायला मिळाला. मागच्या चेंडूचा विचार केला तर अगदी स्लोवर पद्धतीने चेंडू टाकला होता. अगदी गती कमी केली आणि त्या गती मध्ये मात्र नक्कीच पांडुरंग फसला गेला होता. मोठा फटका ब्लास्ट केलाय. चेंडू खाली. शतरक्षक अगदी मोक्याच्या क्षणी आलाय. चला खेळाडूला विनंती, आपण चेंडू थोडा बघून फेका. आता आमचा पंचांना तिकडे दुखापत झाली असती, कारण अजून 5 दिवस काढायचे पंचांना देखील. खरोखरच जबरदस्त पुन्हा एकदा मोठी विकेट. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाजानं. पुन्हा एकदा लीडिंग एज आणि पुन्हा एकदा विकेट आली. करण देखील गेल्या पावली माघारी आलाय. येणारा चेंडू विकेट हॅट्रिक साठी असेल. आजच्या दिवसात पहिली विकेट हॅट्रिक येणार का, पहिलं मेडन षटक येणार का, हे देखील पाहणं गरजेचं असेल. आतापर्यंत विचार केला तर एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज सुनील या गोलंदाजानं. आणि महत्वाच्या 3 विकेट तंबूच्या आश्रयाला आल्या आहेत. शेवटचा चेंडू. एका चेंडूवरती रेकॉर्ड बनणार. विकेट आली तर विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट होणार. डॉट बॉल आला तर विकेट मेडन षटक देखील पाहायला मिळणार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा अजून फाईन मध्ये येतोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडासा फाईन लेग कडे सरकला जातोय आणि फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो संतोष. येणारा चेंडू हॅट्रिक असेल. विकेट मेडन षटक आलाय. नक्कीच विकेट हॅट्रिक जरूर आली नाहीये, परंतु विकेट मेडन षटक देखील आलंय. आणि त्यानंतर षटक क्रमांक 1 समाप्तीचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र